नमस्कार मित्रांनो, साधी माणसं या आजच्या भागामध्ये आपण पाहत असतो. इकडे सत्यजितचे बाबा म्हणत असत, काय निरूपा, तू कौतुक केलंस? कसलं कौतुक केलंस? आलं पण कौतुक आणि गेलं पण कौतुक. असं म्हणल्यानंतर निरूपा बोलते, हो बोलली मी म्हणले की सत्या आणि मीरामुळे माझं रविरिया घरी आलेत, मी त्या दोघांचं कौतुक केलं. असं म्हणल्यानंतर बाबा म्हणत असं, अरे वा वा वा, खरंच की निरूपा कौतुक भारी करते की. असं म्हणल्यानंतर सत्या म्हणत असतो, काय भारी कौतुक केले, म्हणजे मला आनंद इतका झाला काय बोलायलाच नको. मग निरूपा म्हणते, बास की आता झालं ना, केलं ना कौतुक, आता काय लिहून देऊ का काय? असं म्हणल्यानंतर सत्यजित म्हणत असतो, आधी की लिहून, मग मी छानपैकी नाही तर त्याची फ्रेम करून घरात लावतो. असं म्हणल्यानंतर इकडे मात्र देविका आणि हे दोघे पंकज दोघे मनात विचार करत असतात, काय यांचं चाललंय. देविका मनात म्हणते, आधी काय रविरिया कमी होते, आता ह्या दोघांचं पण कौतुक करायचं चाललंय. इकडे आपलं मात्र सत्या म्हणत असतं, भारी निरूपा, ऐकून मला लय भारी वाटलं. पण इकडे देविकाला खूप राग आलेला असतो, कारण की आता ह्या दोघांचं कौतुक कशाला सासूबाई करायला लागलेत असं तिला वाटत असतं. त्यानंतर मात्र इकडं बाबा म्हणत असतात, खरंच एक नंबर निरूपा, कौतुक करताना एक नंबर दिसतेस बरं का तू. इकडे पंकजलाही आवडलेलं नसतं, मम्मा काय करायला लागली, मम्मा सत्या आणि मीराचं कौतुक करायला लागली असं पंकज विचार करत असतो. त्यानंतर आपण पाहतो का इकडे सासूबाई देविकाला हाक मारत असतात, देविका ए देविका, उठलीस का नाही. तेवढ्यातच देविका झोपेतून आलेली असते. त्यावरती निरूपा म्हणत असते, काय गं वामकुक्षी म्हणजे किती वेळाची असते. तर यावरती देविका म्हणते, अहो थोडाच वेळ झोपली की. तर निरूपा म्हणते, अगं थोडा वेळ, 6 वाजायला आले, 2-2.5 तास झोपते, त्याला काही वामकुक्षी म्हणतात काय. उठ, तो चहाचा कप उचलून येऊन ठेव आणि केर काढ जा आणि जेवणाचं बघ जा. असं सांगितल्यानंतर देविकाला खूप कंटाळा आलेला, साधी झोपून उठून मग उचलती तो कप ठेवती किचनमध्ये आणि आता झाडू घेते झाडून काढायला. परत म्हणते, बापरे आता झाडून काढा, परत जेवणाला लागा, तीच कामं करत बसा. आणि ती व्रताचं काय माहिती बाई, किती कठीण आहे व्रत काय माहिती. आता विचार करते, ते व्रताचं कागद कुठं असेल, शोधू का, म्हणजे नक्की त्या व्रतात काय लिहिले हे तर समजेल. असं विचार करते आणि तो व्रताचा कागद किचनमध्ये शोधत असते. किचनमध्ये एका पाकिटामध्ये तो कागद ठेवलेला असतो, तिला ते माहीत असतं आणि तो बरोबर तिथून शोधून काढते आणि तो कागद शोधून काढते आणि ते व्रताच्या कागदमधले वाचत असते की त्यामध्ये काय काय लिहिले. आणि जेव्हा तो कागद वाचते तेव्हा तिला मात्र खूप आश्चर्य वाटतं, बापरे इतकं कठीण आहे, मी कसं करणार आहे असं ती विचार करत असते. आता ही देविकाची जी भानगड चालली आहे ती सगळी मीराला पाठीमागून लांबून दुरून बघत असते. तिला माहीत असते हिचं काय चाललंय ते. मीराच्या लक्षातही आलं होतं की हिने व्रताचा कागद घेतलेला असतो. आता देविकानं काय केलं आहे, आता मात्र देविका तो कागद घेऊन हॉलमध्ये येऊन बसते. मीराने हे सगळं पाठीमागून लांबून बघितलं होतं. आता देविकानं ठरवलं की आता हे काय करायचं, आपण हे व्रताचं कागद सगळं बदलायचं. विचार करते, शाळेमध्ये असताना खूप जणांच्या मी प्रॅक्टिकल्स वगैरे नोट्स लिहून देत होते, मी हँडरायटिंग काढण्यामध्ये एक्सपर्ट आहे, कोणाला काय समजते. असं करून देविका व्रताचे नियम बदलत होते. आता हे सगळे मीरा पाठीमागून लांबून पाहत होती. तेवढ्यातच काय झालेलं असतं की आता निरूपा दारातून आतमध्ये यायला लागलेली असते. देविकाचं काही लक्ष नाही म्हणल्यानंतर मीरा तिला तिथं जाऊन सावध करते. तेवढ्यातच इथं निरूपा येते. निरूपा बोलते, काय गं काय चाललंय तुमच्या दोघींचं. असं म्हणल्यानंतर मीरा जराशी सारव करते आणि बोलते, काही नाही, आम्ही सामानाची लिस्ट काढत आहोत. तेवढ्यातच अजून निरूपा काहीतरी विचारणार, तेवढ्यातच तिला आता कुणाचा तर डबल फोन येतो. म्हणून निरूपा तो फोन घ्यायला जाते. निरूपा तिथून फोन घ्यायला गेल्यानंतर मात्र देविका मीराचे आभार मानायचे सोडून तिला उलटं बोलत असते, काय बघतेस काय, जा कामाचं बघ जा, इथं माझं तोंड काय बघत बसलेस. असं म्हणल्यानंतर मीरालाही राग येतो आणि मीरा तिला पटकन उत्तर देते. मीरा बोलते की व्रताचा कागद घेऊन बसली होतीस ते मी पाहिलं होतं आणि सासूबाईंनी बघू नये म्हणूनच मी तुझ्याजवळ आले होते. मला काही हौस आली नाही तुझं तोंड बघायची, घरामध्ये वाद नको म्हणूनच मी इथं येऊन ही सारवासारव केली होती. असं बोलते मीरा आणि निघून जाते. इकडे देविकालाही आश्चर्य वाटते, खरंच ही जास्तच बोलायला लागली का काय. मग कारण की मीराला राग आला होता, ती तिची मदत करायला लागली असून ही उलटं तिलाच कामं सांगत आहे म्हणल्यानंतर मीराने तिला लगेच प्रत्युत्तर दिलं आणि मीराही तिथून निघून गेली. त्यानंतर मात्र देविकाला जरासं बरं वाटलं होतं की बरं झालं निरूपानं पाहिलं नाही म्हणून. त्यानंतर आपण पाहतो का इकडे पंकज निघालेला असतो इंटरव्ह्यूसाठी आणि रस्त्यातच मध्ये सत्या त्याला अडवतो. सत्या बोलतो, काय रे बबड्या कुठं निघालायस. असं म्हटल्यानंतर बबड्या बोलतो, मी निघाले इंटरव्ह्यूला, तुला काय करायचं आहे. तर यावरती सत्या बोलतो, चल मी घेतो तुझा इंटरव्ह्यू. असं म्हटल्यानंतर इकडे पंकज बोलतो, काय तू घेणार माझा इंटरव्ह्यू. तर यावरती सत्या बोलतो, अरे ये तरी बस, बघू आपण इंटरव्ह्यू घ्या नक्की काय विषय तुझा होतोय ते बघतो. म्हणजे काय माहिती आहे का बबड्या, एवढंच 100च्या 60 इंटरव्ह्यू देतोस,
तुला एक बी नोकरी लागत नाही, विषय काय आहे ती तर बघू, तुझं चुकतंय काय, अडतंय काय ते तुला सांगतो, ती दुरुस्त कर म्हणजे तुला नोकरी भेटेल का नाही. असं म्हटल्यानंतर बबड्या म्हणत असतो, काय तू घे ना माझा इंटरव्ह्यू, माझ्याकडं एवढे आहेत डिग्र्या, त्याच्यातली एक तर डिग्री आहे का रे तुझ्याकडं, हा निघाला माझा इंटरव्ह्यू घ्यायला, असा बबड्या म्हणत असतो. असं म्हणल्यानंतर सत्या बोलतो, हे बघ इंटरव्ह्यू घ्यायला डिग्र्या लागत नाहीत, इंटरव्ह्यू घ्यायला जिगरा लागतो आणि जो माझ्याकडे आहे, त्यामुळे तू त्याची काळजी करू नको. असं बोलल्यानंतर पंकज त्याच्याकडे पाहतच राहिला होता, ह्याला लयच समजायला लागलं का काय. तर बबड्या बोलतो, एक काम कर, मी तुझा इंटरव्ह्यू घेतो आणि मग तुला सांगतो तुझं काय चुकतंय काय नाही चुकतंय. असं बोलून ना सत्याना एक पाय ह्याच्यावर एक पाय त्याच्यावर टाकत असतो. हे बघून मात्र हे बबड्या भिलेला असतो. तर यावरती बबड्या बोलतो, ही काय करतोयस असं म्हणल्यानंतर सत्या बोलतो, अरे मी बॉस आहे ना, मग बॉससारखं दिसायला पाहिजे ना, म्हणून हे सगळं करतोय. असं बोलल्यानंतर इकडे बबड्या म्हणत असतो, हो लयच शहाणा झालं वाटतं. तर यावरती सत्या बोलत असतं, बरं एक काम कर, आता तू मी तुझा इंटरव्ह्यू घेतो. तेवढ्यातच तिथं सत्यजितचे बाबा येतात. बाबा म्हणतात, काय चाललं आहे तुमचं. असं बोलल्यानंतर इकडे आपला सत्या बोलतो, काय नाही आपण जरासं बबड्याचा इंटरव्ह्यू घेऊया की. तर यावरती बबड्या म्हणत असतो की काय बाबा हे काय चाललं आहे बघा, त्याचं काय करायला लागलं आहे. तेवढ्यातच मीरा तिथं चहा घेऊन आलेली असते. मीरा चहा घेऊन आल्यानंतर इकडे सत्या बोलतो, काय मॅडम तुम्ही चहा घेऊन कशाला आलाय, बसा तुम्ही इथं बसा, आपण इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. असं करून तो मीरालाही बसवून घेतो आणि आता हे तिघेजण मिळून इंटरव्ह्यू घेणार असतात. बस चला चालू करा असं बाबा म्हणत असतात. आणि आता सत्याने मीराला जागा दिलेली असते बसायला. तेवढ्यातच तिथं रिया येते. रिया बोलते, काय चालले गायस तुमचं. असं बोलल्यानंतर सत्या बोलतो, काय नाही आम्ही बबड्याचा इंटरव्ह्यू घेतोय. तर यावरती रिया बोलते, काय रे मीही सत्यदादा कुणाचा इंटरव्ह्यू आतापर्यंत घेतला नाही, मला पण घ्यायचा इंटरव्ह्यू, येऊ का मी पण. असं म्हणल्यानंतर सत्या बोलतो, काय विषय आहे का, ये चल बघ बस. असं म्हणल्यानंतर बबड्या म्हणत असतो, बाबा हे काय चालले बघा यांचं, मला जायला उशीर होते. तर यावरती मात्र बाबा म्हणते, बास करायला तुमचा टाईमपास, चला इंटरव्ह्यू चालू करा असं म्हणतात. असं म्हणल्यानंतर सत्या हसायला लागलेलं असतं. बरं सत्या म्हणतं, बरं चला त्या तुमची कागदपत्र द्या बघू, तुमचे कागदपत्र कुठं आहेत. असं तो त्याला फाईल मागतो. असं केल्यानंतर आता बबड्या त्याच्या हातामध्ये फाईल देत असतो. फाईल द्यायला लागल्यानंतर सत्या जसं काय खूप जड वस्तू हातामध्ये दिल्यासारखं ना हात खाली खाली घेतो आणि मग तो, बापरे किती जड आहे ना तुमची फाईल, लय डिग्र्या दिसतात बाबांनो. मग त्यानंतर सत्या काय करतो, ओ रिया मॅडम तुम्ही चेक करा चला बघा त्यांची डिग्र्या. असं म्हणल्यानंतर रियाच्या हातामध्ये फाईल देतो. रियामध्ये, अरे वा वा छान छान, आता ती डिग्री मोजायला लागते, 1 2 3 4, आई बापरे एवढ्या डिग्र्या, इतक्या डिग्र्या असतात का. असं म्हणल्यानंतर सत्या त्यावरती म्हणतो, अहो रिया मॅडम त्यामध्ये काय माहिती आहे का, 2री 3री 4थीची रिझल्ट आहे, ती कुठं शाळेत उड्या मारलेल्या घसरगुंड्या खेळायला त्याची कागद आहे ते सर्टिफिकेट, आणि मग शेवटचे 2-3 असतील बघा त्याच्या डिग्र्या. असं म्हणल्यानंतर इकडे सगळे हसायला लागतात. आता रिया म्हणते, हां बरं ठीक आहे. त्यानंतर ती डिग्री मोजते बोलते, बरं असून दे 2-3 डिग्र्या पण नॉट गुड ना, असं नाही छान आहेत, 2-3 डिग्र्या पण छान आहेत असं म्हणते. त्यानंतर इकडे हे म्हणत असतो, काय बोलते त्यांचं ह्यांना जरा तर कळतं का नाही असं विचार करत असतो. बरं आता ते सत्या बोलतं, ठीक आहे चला आता मी पहिला प्रश्न विचारतो. हां पंकज, व्हॉट इज युअर नेम. असा प्रश्न विचारल्यानंतर इकडे सत्यजितचे बाबा म्हणत असं, अरे वा 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 माझा सत्यजित पण चांगला बोलतो इंग्लिश. असं म्हटल्यानंतर इकडे आपला पंकज म्हणत असतो, काय व्हॉट इज युअर नेम विचारले, काय प्रश्न विचारले पंकज. असं म्हणल्यानंतर आपला सत्या बोलतो, काय उत्तर दिलंस, तुला प्रश्न काय विचारला, व्हॉट इज युअर नेम, आणि उत्तर काय दिलंस पंकज. असं म्हणल्यानंतर मीराही त्याच्याकडे पाहत असते, हे असे का करायला लागले, उत्तर तर त्यानं बरोबर दिले की. मग यावरती सत्यजित म्हणतो की, हे बघ वडिलांचं नाव सांगायला लाजायच नाही, व्हॉट इज युअर नेम विचारलं की पूर्ण नाव सांगावं, एवढंसुद्धा कळत नाही का, हिथंच तू माती खातोस बघ, त्यामुळे सुद्धा नोकरी भेटत नाही. मग यावरती बाबाही म्हणतात, बरोबर आहे बरं का सत्याचं, नीट पूर्ण नाव सांगत जा बाळा, असं नाव नाही सांगायचं. बरं आता यावरती परत म्हणतो सत्या, मी परत प्रश्न होतो, ठीक आहे व्हॉट इज युअर नेम. मग असं प्रश्न विचारल्यानंतर इकडे आपला पंकज पूर्ण नाव देतो आणि पूर्ण नाव दिल्यानंतर पूर्ण नावावर सांगतो की, आय एम फ्रॉम सांगली अँड आय हॅव कम्प्लिटेड माय डिग्री फ्रॉम मुंबई युनिव्हर्सिटी. असं पूर्ण डिटेलमध्ये इंट्रोडक्शन देतो. असं इंट्रोडक्शन दिल्यानंतर इकडे
सत्यजित म्हणत असतो, हे काय र, इथंच तुझं चुकतं. आधी विचारलं तर एवढं एवढं उत्तर दिलं, परत विचारलं ते लांबडं लचक मागचं सांगायची काही गरज होती का? जेवढं विचारलं तेवढं बोलायचंच नाही, उगाचच रान हाणायचं. त्यामुळेच तर तसं होते, त्यामुळेच तर तुला नोकरी मिळणार झाल्या, असं आता सत्यजित म्हणतो. बरं असं सत्यजित म्हणल्यानंतर बरं ठीक आहे, आता पुढचा प्रश्न विचारूया. हा प्रश्न तर काय तुम्ही बरोबर दिला नाही उत्तर, बरं का. असं म्हणल्यानंतर आता सत्यजित म्हणतो, एक काम करा रिया मॅडम, तुम्ही प्रश्न विचारा. तुम्हाला कुठला प्रश्न येतोय का सांगा बघू, तुम्ही विचारा आता प्रश्न. असं आता रिया मॅडमला सांगितलेलं आहे प्रश्न विचारायला. आता रिया मॅडम विचार करत आहे की काय विचारायचं, कारण की तीही खूप एक्सायटेड आहे. तिनेही आत्तापर्यंत कोणाचा इंटरव्ह्यू घेतला नाही, मग ती विचार करत असते मलाही घ्यायचं आहे. आता आपल्याला नंबर दिला आहे म्हणल्यानं आपण काहीतरी विचारलं पाहिजे. म्हणून आता रिया म्हणते, बरं एक काम करा पंकज, मिस्टर पंकज, तुम्ही मला सांगा की कॅनडाची राजधानी कोणती आहे? कॅनडा आपल्या मॅपवरती कुठे लोकेशन आहे तिचं, आणि कॅनडाची लोकसंख्या किती आहे? असे आता एवढे 2-3 प्रश्न आता रियाने विचारलेले आहेत. आता हे प्रश्न विचारल्यानंतर सगळे पंकजला पाहत होते की आता पंकज उत्तर काय देतोय नेमका. मीराही हसत त्याच्याकडे पाहत होते, कारण की आता तो कॅनडाला जाणार आहे म्हणल्यानंतर त्याला यायला पाहिजे. यावरती पंकज बोलते, हे काय प्रश्न विचारलं, हे नाही विचारायचं. यावरती रिया बोलते, यात काय, बरोबरच विचारले ना प्रश्न. यावरती सत्या बोलतो, हो काय चुकीचं विचारले तिनं, बरोबरच विचारले प्रश्न, यायला पाहिजे की तुला हे उत्तर. असं बोलल्यानंतर पंकज बोलतो, नाही नाही, कॅनडाचं नाही काय विचारा, इथलं लोकलचं विचारा. बरं सत्या म्हणतो, ठीक आहे, लोकलचा पाहिजे का प्रश्न, बरं एक प्रश्न मी विचारतो, लोकलचा प्रश्न. तर यावरती सत्या म्हणत असतो, पण बबड्या मला सांग, ज्या लोकेशन ज्या प्रदेशातून निघाला आहेस त्या प्रदेशातली माहिती तुला हवी का नको? आता त्यावरती सत्यजितचे बाबाही म्हणतात, हो बरोबर आहे बरं का पंकज, आपण जिथं जाणार आहे तिथली माहिती पण पाहिजे. बरं यावरती आता बबड्या म्हणत असतो, मी काय विचारते, मला लोकल प्रश्न विचार. मग यावरती सत्या सांगतं, बस सांग मला तू की कांद्या बटाट्याचे काय भाव चालू आहेत. असं म्हणल्यानंतर इकडे हा म्हणतो, काय काय प्रश्न विचारलास तू? त्यावरती पंकज होते, असलं नाही मला विचारायचं, हे काय प्रश्न झालावी. तर यावरती बाबा म्हणतात, अरे लोकल म्हणजे अजून किती तुला, हाच असलाच की लोकल प्रश्न येणार, ह्याच्यापेक्षा वेगळा काय तुला प्रश्न विचारायचा सांग बघू. आणि आता त्याचंही उत्तर येत नाही म्हणल्यानंतर सत्या हसायला लागतो. सत्या म्हणतो, मिस्टर फुसक्या म्हणलं, ते बाबा नीट नाव घे की इंटरव्ह्यू घेतोयस ना. तर यावरती काय म्हणतो माहिती आहे का पंकज म्हणतो, हे असलं फालतू प्रश्न ना तू तुझ्या बायकोला मीराला विचार, मला नाही विचारायचं कांद्या बटाट्याचे भाव काय. आता हे मात्र ऐकून रियाला थोडंसं वाईट वाटलेलं असतं, कसा बोलतोय ना हा सत्यदादाशी. हा बोलतो, नीट प्रश्न विचार, असलं प्रश्न मला विचारायचं नाहीस, कळालं का, हे काय प्रश्न झाला का, आता तू दुसरं काय तर मला विचार, हे असलं प्रश्न माझ्या लेवलचं नाहीत, असं आता म्हणत असतो. मग ह्यावरती मात्र सत्या म्हणतो असतो, बरं ठीक आहे, दुसरा प्रश्न विचारू तुला, तुला हा प्रश्न आवडला नसेल तर राहून दे. तर मीरा म्हणते, बरं राहून दे, मी विचारते प्रश्न, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. मला सांगा, गुलाब म्हणजे फुलांचा राजा, गुलाब म्हणजे फुलांचा राजा, सूर्यफूल म्हणजे सूर्याचं प्रतीक, तर कमळ म्हणजे काय? असं म्हणल्यानंतर इकडे बबड्या म्हणतो, काय काय पण फालतू प्रश्न विचारते, कमळ म्हणजे काय, कमळ म्हणजे फूल असतं, कमल म्हणजे चिखलात उगवतो, ह्याच्यापेक्षा वेगळं काय येतं, एवढंच येतं ना, कमळाबद्दल काय सांगणार आहे माहिती, काय पण फालतू प्रश्न, माझ्या लेवलचे जरा IQचे प्रश्न विचार ना. असं म्हणल्यानंतर इकडे बाबा म्हणत असत, काय काय बोलतोयस, काय जरा त्यांनी विचारले प्रश्नाचा तो विचार कर की. तर यावरती मीरा म्हणते, अहो कमळ म्हणजे पंकज, असं म्हणलं तर तो म्हणतो, काय कमळ म्हणजे पंकज. मग यावरती सत्या बोलतो, बबड्या अरे म्हणून तर तू चिखलात आहेस, तुला कळत नाही, इथं जगभर उड्या मारतोस डिग्र्या घेऊन, तुझ्या नावाचा अर्थ काय हे तुला कळत नाही, मग तुझ्या डिग्र्यांचा उपयोग काय आहे सांग बघू, तुला कळायला पाहिजे, कमळ म्हणजे पंकज असतं, एवढं तर नावाचा अर्थ तर माहिती पाहिजे ना तुला, असं आता म्हणलेलं असतं बबड्याला. त्यानंतर इकडे बाबा म्हणतात, बरं ठीक आहे जाऊन दे, आता सांगा दुसरा प्रश्न विचारा, जाऊन दे त्याला जमलं नाही नसेल ना, आपण दुसरा प्रश्न विचारा, असं आता बाबांनी सांगितलेलं असतं. मग आता दुसरा प्रश्न कोण विचारणार ह्याची ह्यांच्यामध्ये चर्चा चाललेली असते. पंकज म्हणतो, असं बाद झालं तुमचं, माझ्या लेवलचा जरासा प्रश्न विचारायचा प्रयत्न करत जावा. इकडे मात्र आपण पाहतो काय देविकालासारखं आठवत असतं की आपण कसं ती चोरी केलेली आहे आणि कसं ते पकडून ठेवलं होतं. तेवढ्यातच आता यावरती पंकज म्हणत असतो, हे 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 असलं प्रश्न मला विचारायचं नाहीत बरं का. बरं मग बाबा म्हणतात, एक काम करतो मी विचारतो, मी एक म्हणतो तू पुढचं सांगायचंस. काय म्हणतो बघ, कवी म्हणजे काय सांग बघू, रवी म्हणजे काय, काय सांगायचं. आता ती म्हणलेली सुद्धा ना पंकजला काय बोलता आली नाही. तर पंकज म्हणत असतं, हे काय उत्तर झालं. तर यावरती मात्र सत्या म्हणत असतं, अरे बाबा एक प्रश्न डोक्यात ठेव की प्रश्न विचारणारे कोण आहेत बघायचं,
प्रश्न विचारणारे मेंबर जे प्रश्न विचारते त्याच्यानुसार उत्तर द्यायचं असतं. जेव्हा रवीबद्दल विचारले तेव्हा उत्तर रियाच यायला पाहिजे ना. रिया म्हणते हो बरोबर आहे, उत्तर हे रियाच यायला पाहिजे, कारण की रवीचा प्रश्न विचारला की उत्तर रिया यायला पाहिजे. तर यावरती पंकज म्हणत असतं बास झालं तुमचे फालतू प्रश्न, काय तुम्हाला येत नाही, माझ्या स्टँडर्डचे जरा प्रश्न विचारा. असं म्हणल्यानंतर बाबाही हसायला लागलेले असतात, कारण की पंकजला बरोबर हे सगळे शब्दात गुंडाळत आहेत. सत्या म्हणतं बरं बबड्या फुसक्या, मिस्टर फुसक्या असून दे, राहून दे, तुम्हाला मी दुसरा प्रश्न विचारतो. हां, मग यावरती हा म्हणतो ठीक आहे, माझ्या लेवलचे जरासं ना प्रॅक्टिकल प्रश्न विचारा, असले फालतू प्रश्न मला विचारायचे नाही. ठीक आहे, चला बघू, विचारू शकता का बघू, माझ्या लेवलचे प्रश्न विचारायचे तुमच्या धमक तर आहे का, चला, असे ॲटिट्यूडमध्ये तो असतो. तर यावरती आता सत्या म्हणत असतो बरं ठीक आहे चल मी विचारतो तुला प्रश्न. आता रिया म्हणत असते बापरे आता काय विचारणार आहे दादा कोणाष्ट प्रश्न. मग यावरती सत्या म्हणत असतो एक बघ, एक असतो जगन, एक असतो मगन, हे दोन असतात मित्र. आता ही गोष्ट जी प्रश्न विचार चालला आहे हा आताची घडी घालून लक्ष देऊन ऐकत आहे. ठीक आहे, मग तो बोलतो एक असतो जगन, एक असतो मगन, मगनची कोंबडी जगनच्या घरात जाते आणि अंडी घालते, मांडी कुणाची. मग आता हा विचार करतो जगनची मगनच्या, मग ही जी 20% ह्याला 20% मग तो म्हणतो नाही नाही मगनची अंडी. असं म्हणल्यानंतर त्याचं फिक्स उत्तर ऐकून मग ह्यावरती सत्या बोलतो काय काय उत्तर दिलंस तू, मगनची अंडी. मग यावरती बबड्या बोलतो हो कसं आहे ना, जगनची कोंबडी मगनच्या घरात गेली, मगनच्या घरात अंडी दिली, मांडी कोणाची 20% 30% बरोबर मगनची जाणार. असं म्हणल्यानंतर यावरती सत्या बोलतं हे बघ बा इथंच ह्याचं चुकतं आहे बघ, म्हणूनच त्याला जॉब भेटत नाही. अरे बाबा ना जगनची अंडी ना मगनची अंडी, अंडी तर कोंबडीची आहे ती. असं म्हणल्यानंतर सगळे हसायला लागलेले असतात आणि मीराही विचार करत असते काय ह्याने उत्तर दिलं नाही, काय माहिती कसलं भारी उत्तर दिलं, काय ह्याचं उत्तर काय असेल त्याचा ती विचार करत असते. आता हे सत्यजीतचं उत्तर ऐकून मात्र सगळे हसायला लागलेले असतात, कारण की सत्याबरोबर ना पंकजला शब्दामध्ये पकडत होता आणि त्यावरती मात्र पंकजला उत्तर काही देता येत नव्हतं. आता आपण पाहतो काय इकडे आता हे जो प्रश्न झाल्यानंतर इकडे तो बोलतो बस झालं तुम्हाला काही विचारा येत नाही काय नाही, तेवढ्यातच तिथं निरोपा येते. निरोपा आलेली पाहून निरोपा म्हणते काय चालले काय तुमचं. असं बोलल्यानंतर इकडे सत्या बोलतो काही नाही, एक सांग जर तुला मम्माने 14 लाख दिले तर काय करशील. यावरती हा लगेच जाऊन बसतो जवळ काय 14 लाख दे ना मम्मा तुला. तर निरोपावरती गप आहे मी तुला कशाला देते पैसे. असं म्हणल्यानंतर सत्या बोलतो अरे फक्त तू असं समज जर निरोपाने तुला 14 लाख रुपये दिलं, पण पैशामध्ये न देता नोटामध्ये न देता तिनं जर रुपयाच्या नाण्यामध्ये दिलं तर तू सांग 14 लाखाची किती नाणी होती. आता हा प्रश्न विचारल्यानंतर सगळ्यांना आश्चर्य वाटतं. सत्यजितचे बाबा म्हणते बापरे चांगला चांगला एक नंबर प्रश्न विचारला आहे बरं का. आता मीरा पण सत्याकडे पाहत राहिली होती की बापरे यांनी एवढा इंटेलिजंट प्रश्न विचारला, खरंच कमाल आहेत बरं का. मग आता हा विचार करायला लागला आहे किती नाणी होतील किती नाणी असतील असं हा मोजत बसला आहे. पण त्याला काही कॅल्क्युलेशन येत नसतं किती नाणी होतील, 14 लाखाची 1 रुपयाची किती नाणी होतील असं तो विचार करत बसला आहे. आता मात्र निरोपात त्याच्याकडे पाहत असते की बबड्याने एवढ्या डिग्र्या घेतलेल्या त्या याला एवढे साधं उत्तर येत नाही का, काय ह्याचं काम आहे काय माहिती. तर यावरती मात्र सत्या बोलतो ए बबड्या अरे काय तू उत्तर देतोस, अरे 14 लाख नाणी असणार. आता ह्याला उत्तर आलं नाही म्हणलं तर काढता पाय घेतो म्हणतं जाऊन दे तुमच्यासारख्यांच्या वेळ घालणं काय मला उपयोगच नाही. असं करून तो फाईल घेऊन जातो. इकडे मात्र बाबा हसायला लागलेले असतात. निरोपा विचारते काय चाललंय काय तुमचं. तर यावरती बाबा म्हणतात काय नाही आपल्या पोराला शिकवायचं चाललंय की बाबा कॅनडा जायचं स्वप्न सोडून दे, पैसे भरून नोकरी मिळायचं स्वप्न सोडून दे, इथे राहून इंटरव्ह्यू दे आणि नोकरी शोध. तर यावरती सत्य सांगतो तुम्ही लोक काळजी करू नका, त्याचं कॅनडा जायचं भूत मी बरोबर काढणार आहे. तर यावरती बाबाही म्हणत असतात की हो बरोबर आहे सत्य तू करशील बरं का, त्याला बरोबर शिकवलं पाहिजे आपण की पैसे भरून नोकरी घेणं ही चुकीचा मार्ग आहे. आता मात्र रियाही खुश झालेला आहे कारण की तिला इंटरव्ह्यू घ्यायला भेटलेला आहे आणि मीराला आनंद झालेला असतो कारण की ती कायमच तिचा नवरा सगळ्यांच्या पाठीशी ठाम उभा असतो. तेवढ्यातच आता बाबा म्हणत असतात की अगं मीरा बेटा चहा थंड झाला या इंटरव्ह्यूजना, जरा चहा दुसरा करून आणतेस का. तर यावरती सत्या बोलत असतो की तुम्ही सगळं काळजी करू नका, सत्याच्या सत्यागिरीनुसार मी काय त्याला कॅनडाला जाऊन देत नसतो, त्याला इथंच नोकरी करायला लावणार असं बोलतात. आणि बाबा आता तिथून उठून जातात. बाबा तिथून गेल्यानंतर निरोपा विचारते मीराला अगं मीरा काय झालं गं, काय चाललं होतं तुमचं मगापासून. असं म्हणल्यानंतर मीराही काय उत्तर देत नाही आणि मीराही काढता पाय घेते आणि तिथून सत्या आणि मीरा दोघेही जातात. सत्या आणि मीरा तिथून गेल्यानंतर आता निरोपा रियाला विचारत असते रिया काय चाललं होतं गं मगापासून. मग रिया म्हणते काय नाही मला एक फोन आला होता मी फोन करून येते आणि रियाही तिथून काढता पाय घेते. आता हा सगळा विचार करून इकडे निरोपा म्हणत असते काय चाललं यांचं, मला कोणच काय सांगत नाही काय यांचं झालं होतं.
प्रेक्षको, उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे पंकज परत आला आहे, मला 14 लाख द्या म्हणत असल्यानंतर निरुपा त्याच्यावरती ओरडते, बोलते मी देणार नाही. तर पंकज डायरेक्टली बोलतो माझे आईवडील भिकारडे आहेत. असं म्हटल्यानंतर मात्र सत्याला खूप राग आलेला आहे. तो बोलतो आधी माझ्या बायकोला भिकारी बोलला, आता माझ्या आईवडिलांना भिकारी बोला. तो आता नाही त्याला भिकाऱ्यांच्या लाईनमध्ये लावून बसवणार तर नावाचा सत्या नाही, असं आता सत्यजित बोलला आहे. आता सत्या ह्या बोलण्याचं उत्तर आता पंकजला कशा पद्धतीने देईल, कसं पंकजला भिकाऱ्यांच्या लाईनमध्ये बसवल, त्यासाठी नक्कीच आपल्याला येणारे एपिसोड पाहावे लागतील. त्याला त्याच्या आईवडिलांना भिकारी बोलायचा राग खूप झालेला आहे, त्यामुळे आता आपण नक्कीच उद्याचा एपिसोड पाहू.